दिवसाची सुरुवात यशूबरोबर. आपण बऱ्याचदा पुष्कळ लोकांना आरसा जो आहे, आरसा मिरर, तो स्वतःचा मित्र म्हणतात ते. आणि कारण आरसा जे खरं आहे ते दाखवतो. आरसा कधीही लपवत नाही. म्हणून काही लोकांना असं वाटतं की आरसा हा आपला मित्र आहे. पुष्कळ वेळा कधी बघा, आपण काहीतरी काम करायला निघतो. काहीतरी महत्त्वाचं काम असतं, ह्याला भेटायचं असतं, त्याला भेटायचं असतं, अशी 2-3 कामं एकदम आपल्याला करायची असतात आणि आपण निघतो. परंतु दिवसभर आपलं त्याच्याने काही काम होतच नाही. दिवसभरामध्ये आपण एकही काम आपलं होत नाही आणि आपण मग चिडतो, रागावतो आणि आपण काय म्हणतो, काय माहीत मी आज कोणाचं तोंड आरशामध्ये बघितलं. खरं तर आपण आपलंच तोंड, स्वतःचंच तोंड आपण आरशामध्ये बघितलेलं असतं. एका तत्त्वज्ञानी माणसाला कोणीतरी विचारलं की तुमचा सर्वात मोठा प्रॉब्लेम का आहे. आणि त्या तत्त्वज्ञानी माणसाने थोडा विचार केला आणि तो म्हणाला की जेव्हा मी आरशात बघतो तेव्हा माझा सर्वात मोठा प्रॉब्लेम मी बघतो आणि तो प्रॉब्लेम माझ्या समोरच आरशामध्ये असतो. बऱ्याच वेळेस आपण स्वतःच आपल्या आरशामध्ये रिफ्लेक्शन बघत असतो. कारण आरसा जे आहे ते आरसा आपल्याला दाखवतो. बघा, करिंथकरास 2 पत्रामध्ये पाऊल म्हणतो की आपण जे विश्वासणारे आहोत हे आरशाप्रमाणे आहोत. पाऊल म्हणतो की आपल्या जो आरसा असतो तो कोणी झाकून ठेवत नाही. आपण नवीन आरसा आणला आणि झाकून नाही ठेवत. प्रतिबिंब बघण्यासाठी तो आरसा असतो. पाऊल म्हणतो की आपला चेहरा झाकू नका, आच्छादन टाकू नका त्याच्यावर. पूर्वी मोशे प्रार्थना करीत असताना, देवाच्या समोर जात असताना समोर आच्छादन टाकत असते. परंतु पुढे पाऊल म्हणतो की आता ख्रिस्ताने ते आच्छादन काढून टाकलेलं आहे. आता आपल्या चेहऱ्यावर आच्छादन टाकू नका. जेव्हा आपण स्वतःला आरशामध्ये बघतो त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताला बघतो का? आम्हाला ख्रिस्त आमच्यामधून त्या आरशामध्ये दिसतो का? आम्ही विचार करायला पाहिजे की आम्हाला त्याचे विचार, त्याचं आचरण हे आमच्यामधून इतरांना रिफ्लेक्ट होतं आहे का? इतरांना ख्रिस्ताचं प्रतिबिंब आमच्यामधून दिसत आहे का? देवाचं गौरव लोकांनी आमच्यामधून बघितलं पाहिजे. आमच्यामधून आज ख्रिस्त नाही तर मग कोणाचं प्रतिबिंब दिसत आहे? ह्यासाठी आम्हाला सतत त्याचं वचन वाचावं लागेल, त्यावर मनन करावं लागेल, त्याच्या आज्ञा पाळाव्या लागतील आणि मग आमच्यामधून ख्रिस्ताचे प्रतिबिंब आहे, रिफ्लेक्शन जे आहे हे इतर लोकांना दिसेल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. करिंथकरास 2 पत्र ह्याचा 3 अध्याय 18 वचन. 2 Corinthians chapter 3 and verse 18. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसून आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.